नाणेघाट महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ। मित्रांनो, नाणेघाट हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे। नाणेघाट या ठिकाणाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून ओळखले जायचे। या ठिकाणी असणारा सुंदर निसर्गाचा देखावा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील नाणेघाट या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नाणेघाट हे ठिकाण महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात काहीसा कोकणच्या बाजूला आहे। सातवाहन काळामध्ये जुन्नर येथील प्रसिद्ध प्राचीन घाट म्हणून या नाणेघाटाला ओळखले जायचे। नाणेघाटाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। हा घाट तयार करण्याचा मुख्य उद्देश हा या ठिकाणी व्यापारी मार्ग करणे होता। व्यापार करणाऱ्यांसाठी हा एकच मुख्य मार्ग होता। नाणेघाटाविषयी बऱ्याच कथा सांगितल्या जातात। जसे नाना नावाच्या ठेकेदाराने या घाटाचे पूर्ण काम केले म्हणून या घाटाला नाणेघाट असे नाव पडले असे म्हटले जाते। नाणेघाट मार्गाने रोमवरून येणारा माल सोपारा या ठिकाणी उतरवला जात असे। कल्याण हे सातवाहन काळातील प्रसिद्ध व्यापारी शहर होते। नाणेघाटाची नळी ही साधारणतः 130 फूट लांब आणि 5 ते 10 फूट रुंद आहे। सुरुवातीला या नळीमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी असलेला तीव्र उतार दगडांनी बांधलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळते। नाणेघाटाच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास, नाणेघाट हा मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजाने हा घाट खोदला असे म्हटले जाते। या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलांची गाथाही कोरून ठेवलेली आहे। नाणेघाट लेणीत असलेला शिलालेख हा ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे। पर्यटनाचा विचार केला तर नाणेघाटाचा संपूर्ण परिसर हा निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला आहे। या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील, जसे की कोरीव लेण्या, गुहा, प्राचीन शिलालेख, दगडी रांजण अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आढळून येतात। त्याचबरोबर नाणेघाटात उलटा वाहणारा धबधबा खूपच प्रसिद्ध आहे। या धबधब्यावरून खाली येणारे पाणी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उलटे वाहताना दिसते। त्यामुळे नाणेघाट धबधबा हा उलटा वाहतो की काय असा भास होतो। वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे या धबधब्याचे दृश्य आपल्याला असे पाहायला मिळते। नाणेघाट हे ठिकाण पुणे शहरापासून 145 किलोमीटर तर ठाणे शहरापासून 142 किलोमीटर इतके अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील नाणेघाट या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। नाणेघाट या ठिकाणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।